वेलकम टू झिंगाट फ्लेवर्स। आज आपण पाहणार आहोत स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स। टिप नंबर 1, जेवताना तुम्हाला तूप हवे असेल आणि ते घट्ट असेल तर गॅसवर गरम करू नये, त्याला वास लागतो, म्हणून गरम पाण्यात भांडे ठेवावे, म्हणजे तूपही पातळ होईल आणि वासही येणार नाही। टिप नंबर 2, चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावे, यामुळे चहाचे भांडे लवकर स्वच्छ होण्यास मदत होते। टिप नंबर 3, पालक शिजवताना तो कच्चा मिक्सर मधून वाटून फोडणीला घातल्याने त्याचा रंग कायम राहतो। बऱ्याचदा हिरव्या पालेभाज्या शिजवल्यानंतर त्याचा रंग जातो, यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा। टिप नंबर 4, हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसन पीठ चोळून हात धुवावा। टिप नंबर 5, तळणीचे पदार्थ तळताना तेल उडू नये म्हणून तेलात थोडेसे मीठ घालावे, त्यामुळे तेल उडत नाही। यामुळे तुमचे किचन तेलाचे शिंतोडे उडून खराब होणार नाही आणि त्याचबरोबर तेल उडून भाजण्याची शक्यताही पूर्णपणे कमी होईल। टिप नंबर 6, मेथी धुतल्यानंतर त्याला मीठ लावून थोडा वेळ ठेवा, मेथीचा कडूपणा कमी होतो। बऱ्याचदा लहान मुले मेथी कडू लागते, त्यामुळे ते खात नाहीत। या टिपचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल। टिप नंबर 7, डाळ, शेंगा, बटाटा किंवा केळीचे पदार्थ शिजवताना त्यात चिमूटभर हिंग टाकावा, जेणेकरून पचनास मदत होईल। टिप नंबर 8, मिक्सर जार स्वच्छ करण्यासाठी जारमध्ये थोडे लिक्विड सोप, थोडासा बेकिंग सोडा आणि थोडे कोमट पाणी घालून मिक्सर फिरवून घ्या आणि नंतर धुवून घ्या, जार एकदम स्वच्छ होईल। टिप नंबर 9, पिठात 1 चमचा साखर घालून पीठ मळून घेतल्याने पुऱ्या छान फुलतात। टिप नंबर 10, तंदुरी चपाती मऊ राहण्यासाठी कणिक मळताना त्यात थोडेसे दही घालावे आणि कोमट पाण्याने पीठ मळा, तंदुरी चपाती मऊ आणि कुरकुरीत होईल। टिप नंबर 11, इडली डोसा मिक्स आंबट असेल तर त्यात नारळाचे दूध घाला, आंबटपणा निघून जाईल। टिप नंबर 12, पनीर बनवल्यानंतर उरलेल्या पाण्याने तंदुरीचे पीठ मळावे, तंदुरी चपाती मऊ होते। टिप नंबर 13, तूप जास्त कडले असेल तर गरम असतानाच त्यामध्ये 2 चमचे ताक घालावे, म्हणजे तूप पांढरे होते। टिप नंबर 14, मेदूवडा हाताने तेलात सोडल्यावर तरंगला पाहिजे, तरंगला नाही तर पिठात थोडे पाणी घालून फेटावे व वडे करावेत। टिप नंबर 15, मेदूवडे करताना उडदाची डाळ वाटल्यावर लगेचच वडे करावेत, डाळ वाटून ठेवून आंबवली तर वडे खूप तेलकट होतात। टिप नंबर 16, पुरणपोळीचे पुरण गूळ घालून शिजत आल्यावर त्यात थोडेसे मीठ घालावे, त्यामुळे पुरण छान होते व पोळीची चव सुरेख लागते। टिप नंबर 17, पुरण शिजवताना हरभरा डाळी बरोबरच थोडे तांदूळ किंवा 1 चमचाभर तूर डाळ टाकली तर पुरण चांगले घट्ट व छान शिजते। तुरीच्या डाळीमुळे कटही चांगला येतो। टिप नंबर 18, पुरणपोळी सोबत आपण जी कटाची आमटी वापरतो त्यामध्ये चिंच व गूळ वापरावा, यामुळे आमटी आंबट गोड चविष्ट होते। हरभरा डाळीचे शिजवलेले पाणी म्हणजेच कट पातळ असतो, पण चिंचेचा कोळ घातल्यानंतर आमटी दाटसर होण्यास मदत होते। टिप नंबर 19, साबुवडा करताना साबुदाणा चांगला भिजलेला हवा, साबुदाणा भिजवून फुललेला नसेल तर वड्यात कडकडीत लागतो। टिप नंबर 20, साबुवडा खूप पातळ थापू नये, वडे कढईत फुगले पाहिजेत इतपत पातळ थापावे। तर कशा वाटल्या आजच्या किचन टिप्स? आय होप या किचन टिप्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कल फॅमिली सोबत शेअर करा। अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।